वाडा नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे शिवसेनेचं झालं. जे वाडा शहर हे शिवसेनेचा बालेकिल्ला समजलं जात होतं. मात्र या बालेकिल्ल्याची सूत्र ही भामट्यांच्या हातामध्ये गेली आणि या बालेकिल्ल्याला भलं मोठं भगदाड पडलं. अहंकार नडला, माज मस्ती उतरली आणि अक्षरशः वाडेकरांनी शिवसेनेचं पानिपत केलं. म्हणजे ज्या शिवसेनेमध्ये उमेदवारी मागण्यावरनं मारामाऱ्या व्हायच्या, भांडणं व्हायची, उमेदवारी मिळावी यासाठी रांगेत उमेदवार उभे असायचे, इथे मात्र 17 उमेदवार शोधताना नेत्यांची दमछाक झाली. सत्ता आहे, एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आहे, सर्व काही सूत्र हातामध्ये आहेत. शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे हे पाठीशी आहेत आणि तरी सुद्धा वाडा शहरातील कुठलाही नागरिक शिवसेनेचं तिकीट घ्यायला तयार नाही. एवढी वाईट परिस्थिती प्रथमच वाडेकरांनी पाहिली. म्हणजे शिवसेनेला 17 उमेदवार उभे करताना दमछाक झाली. जे काही 17 उमेदवार उभे केले त्याच्यापैकी एका उमेदवाराची ट्रॅजेडी झाली. म्हणजे दिवसभर नगरपंचायतीमध्ये बसून गाड्या करणारे त्यांना नगरपंचायतीचे नियम कळले नाहीत. एका ठेकेदाराचा अर्ज झाला. ज्या नगरपंचायतीने हा ठेकेदार नाही असा दाखला दिला होता, त्याच नगरपंचायतीने हा ठेकेदार आहे अशी कागदपत्र देऊन उमेदवारी अर्ज बाद करायला लावला. उमेदवार 16 उरले. आता हे जे 16 उमेदवार होते त्याच्यामध्ये ही अत्यंत वाईट परिस्थिती होती. म्हणजे 5 वर्ष हातामध्ये सत्ता आहे, पुढची जी 3 वर्ष अक्षरशः वाईट पद्धतीने नगरपंचायत वापरली. पूर्णतः शिवसेनेने त्याची सूत्र हातामध्ये ठेवली. त्यांच्या हातात कारभार दिला होता. त्यांनी त्या कारभाराचं पार वाटोळ केलं आणि त्याच्यामुळं उमेदवार काही मिळायला तयार नव्हते. शेवटी याची त्याची मनधरणी करून त्याच्या घरी जाऊन उमेदवारी मागून कसे तरी उमेदवार उभे केले. म्हणजे शिवसेनेला अंकिता तुमडा, सुगंधा भानुशाली, संगीता वसावे, रेश्मा गायकवाड, विशाखा पाटील, वंदना सुतार हे 6 उमेदवार वेळेवर उभे करावे लागले. त्या उमेदवारांची तयारी नव्हती. तुम्ही लढा, आम्ही आहोत असं सांगून या उमेदवारांना उभं केलं होतं. आता हे 6 उमेदवार बाहेरचे होते, इतर पक्षातले होते. म्हणजे उमेदवारी घ्यायला कोणी तयार नाही अशी वेळ ही पहिल्यांदाच शिवसेनेसारख्या सत्ताधारी पक्षावर आली. आता जे बाकीचे उमेदवार जे होते त्याच्यापैकी 4च उमेदवार, 4च चेहरे असे होते की ते निवडून येतील. तसा रिपोर्टिंग आम्ही केलं होतं, अहवाली वरिष्ठांना दिला होता की 4 उमेदवार निवडून येतील. त्याच्यापैकी 3 उमेदवार निवडून आलेत आणि तेही शिवसेनेच्या बळावर नाही, तर ते स्वकर्तृत्वाने. त्यांनाही पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला शिवसेनेच्याच काही भामट्यांकडनं. मात्र ते विजयी झाले. त्यापैकी पहिला उमेदवार आहे शमीम शेख, यांना 225 मतं मिळालेली आहेत. मातब्बर नगरसेवक वसीम शेख यांच्या त्या आई. म्हणजे वसीम शेख यांनी निवडणुकीची तयारी गेल्या 3 वर्षापासून चालवली होती. पूर्ण मतदारसंघ बऱ्यापैकी बांधला होता, मुस्लिम मोहल्ला काबीज केला होता. अगदी यात्रा घडवून आणणं, त्या लोकांना सांभाळणं, सर्व काही पोहोचवणं, या सगळ्या गोष्टी वसीम हे सातत्याने करत होता. त्याची चांगली अटॅचमेंट होती. म्हणजे हातामध्ये त्यांच्या मतं होती. ते वॉर्ड क्रमांक 9 आणि वॉर्ड क्रमांक 13 ह्या दोन्हींकडनं इच्छुक होते. म्हणजे वॉर्ड क्रमांक 13 ही त्यांना हवा होता. आज 13चा रिझल्ट वेगळा लागलेला आहे. तिथे उबाठा निवडून आले. तिथे जर वसीम शेख हे उभे राहिले असते तर तिथे ते निवडून आले असते अशी परिस्थिती होती. मात्र वसीम शेख जर पुन्हा निवडून आले, ते आधी नगरसेवक होते, पुन्हा जर निवडून आले ते आपल्या डोक्यावर बसतील, आपल्याला वरचढ होतील. काही भामट्यांना वरचढ लोक, आपल्यापेक्षा मोठी लोक नको होती. आपल्याला होयबा करणारी, आपल्या आज्ञेत राहणारी, आपण सांगू ते करणारी लोक त्यांना हवी होती आणि म्हणून वसीमचा पत्ता कट केला. तिथे फिरोज शेख यांना उमेदवारी दिली.
आणि त्या फिरोज शेखनाही वाऱ्यावर सोडलं. तिथे वसीम शेखला जरी वाऱ्यावर सोडलं असतं तरी वसीमने स्वतःच्या ताकदीने ती जागा खेचून आणली असती, अशी परिस्थिती होती. मात्र त्यांचा पत्ता कट केला आणि एकाच घरात दोन उमेदवार नकोत असं सांगितलं गेलं. म्हणजे इतर ठिकाणी नवरा बायको चालते, त्यांचा ड्रायव्हर चालतो, पण आई आणि मुलगा नको, आणि म्हणून वसीमचा पत्ता कट केला. वसीमने मात्र ती उमेदवारी आईची घेतली आणि विजय खेचून आणला. त्याला पराभूत करण्यासाठी शिवसेनेतील काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विकाऊ लोकांना संधान बांधून भाजपशी सलगी करून दिली होती. अश्विनी भोईर यांना थांबायला लावलं होतं. त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती केली होती. आणि एकच उमेदवार भाजपचा कसा राहील, भूमी पाटील, म्हणजे दोन मुस्लिम उमेदवार आणि हिंदू उमेदवार, आणि हिंदू उमेदवार विजयी होईल अशी फिल्डिंग लावली होती. आणि तरीही वसीम शेख यांनी ती फिल्डिंग भेदली आणि विजय अक्षरशः खेचून आणला. त्याचं पूर्णतः क्रेडिट हे वसीमचं आहे. म्हणजे वसीम शेख यांना खरं तर त्याचं क्रेडिट द्यावं लागेल. दुसरे उमेदवार ही उमेश लोखंडे यांना 239 मतं मिळालेली आहेत आणि अवघ्या 7 मतांनी त्यांचा विजय झालाय. म्हणजे वसीम शेख यांच्या आईचा शमीम शेख यांचा 43 मतांनी विजय झालेला आहे. उमेश लोखंडे यांचा अवघ्या 7 मतांनी निसट्टा विजय झाला. भाजपचा तिथे पराभव झालाय. हरीश कोकाटे तिथे हारलेले आहेत. उमेश लोखंडे हे वाडा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. एक चांगला चेहरा, चांगलं व्यक्तिमत्व आणि शिवसेनेमधला एक चांगला चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. ते ज्या पाड्यामध्ये राहतात तो पाडा त्यांच्या अगदी पाठीशी होता आणि म्हणून त्यांचा तिथला विजय हा झालेला आहे. तोही विजय फार मोठा नाहीये, पण त्यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांचा तिथे विजय झालेला आहे. तिसरे उमेदवारी तसेच होते अजिंक्य पाटील. अजिंक्य पाटील यांना तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न झाले. अजिंक्य पाटील यांना जेवढा त्रास द्यायचा तेवढा देऊन झाला. मात्र अजिंक्य पाटील यांना शिवसेनेपेक्षा निलेश सांबरे यांची साथ होती आणि दुसरी साथ होती त्यांच्या मित्रांची. त्यांचे जे वर्गमित्र होते त्यांनी खूप मोठी फिल्डिंग लावली होती. म्हणजे पहिल्यांदा वाडा नगरपंचायतीच्या इतिहासामध्ये पाहायला मिळालं की अजिंक्य पाटील यांच्या स्वभावामुळं त्यांच्या मित्रमंडळींनी, त्याचे मित्र सगळे चांगल्या पदावर आहेत, पैसेवाले आहेत, ते सगळेजण एकत्र आले. 4-5 दिवस वार्डामध्ये ठाण मांडून बसले. स्वतःनी पैसे काढले, स्वतः पैसे वाटले आणि अजिंक्य पाटील निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. म्हणजे ते अजिंक्य पाटील यांचं मित्रमंडळ जे आहे ते खरं तर या सगळ्या विजयाचं क्रेडिट घेऊन गेलंय. त्याची चर्चा खूप मोठी आहे. अजिंक्य पाटील यांना निवडून आणण्यासाठी त्या मित्रपरिवाराने प्रयत्न केलेच, पण त्यांच्या वॉर्डामधील जी काही मंडळी अजिंक्य पाटीलला ओळखत होती की अजिंक्य पाटील हा खरा कार्यकर्ता आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे. स्वर्गीय अशोक पाटील यांची पुण्याही त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे तेही निवडून आले, पण ते 5 मतांनी. म्हणजे त्यांच्या वॉर्डामध्ये भाजपाच्या उमेदवाराने अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला होता आणि त्या पैशांच्या महापुरातही अजिंक्य पाटील यांचे नाव तरले. म्हणजे शमीम शेख, उमेश लोखंडे आणि अजिंक्य पाटील हे स्वकर्तृत्वाने, त्यांना प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, निलेश सांबरे यांची साथ होतीच, पण त्यांच्या एकूण प्रभावामुळे, कार्याच्या प्रभावामुळे ते निवडून यावेत असं मतदारांना वाटत होतं, म्हणून हे उमेदवार निवडून आले. पण हे शिवसेनेचे तिन्ही उमेदवार, पहिला उमेदवार आला निवडून 43 मतांनी, दुसरा आले 7 मतांनी, तिसरा आले 5 मतांनी. म्हणजे यांचे विजयही अगदी निसट्टे झालेले आहेत. शिवसेनेने खूप मोठा धडा घेण्यासारखं आहे. म्हणजे खरं तर या निवडणुकीचा निकाल हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी 13 दिवसापूर्वी जाहीर केला होता. या गोष्टीला मी साक्षीदार आहे. शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांना पाठवलं होतं. देवानंद थळे वाड्यामध्ये आले, त्यांनी उमेदवारांची बैठक घेतली, मुलाखती घेतल्या, चर्चा केली आणि श्रीकांत शिंदेना त्यांनी रिपोर्टिंग केलं की 2-4 उमेदवार जर सोडले तर मला तिथला एकही उमेदवार खरा वाटत नाही. मी, माझी बायको, माझा ड्रायव्हर, माझा कॉन्ट्रॅक्ट मधील मित्र, माझा व्यावसायिक पार्टनर, माझा मित्र यांना तिकीट वाटलेली आहेत आणि त्यांच्या तोंडावर, त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही जिंकण्याची रेषा मला दिसलेली नाही. हे देवानंद थळे हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. ती पहिली त्यांची व्हिजिट, त्यांचं रिपोर्टिंग आणि त्याच्यानंतर ते कधीही आले नाहीत.
म्हणजे 13 दिवसापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांकडे वाडा निवडणुकीचा अहवाल होता की इथे पराभव होणार आहे. तात्काळ निर्णय घेतला गेला आणि इथे निलेश सांबरे यांना पाठवलं गेलं. निलेश सांबरेंच्या हातात सूत्र गेली. मात्र निलेश सांबरेंच्या हातात सूत्र दिल्यानंतरही शिवसेनेने त्यांना साथ दिली नाही. या एकूण पराभवाचं विश्लेषण आपल्याला खूप काळजीपूर्वक नंतर करता येईल. आता घाई होईल कारण आत्ताच निकाल लागलेला आहे. पण निलेश सांबरेंचा पराभव का झाला त्याचा एक वेगळा आपल्याला शो करता येईल, एक वेगळा व्हिडिओ आपल्याला करता येईल. पण निलेश सांबरेंना शिवसेनेने पहिल्यापासून स्वीकारलं नाही. हे तिकीट वाटप करताना निलेश सांबरेंच्या जिजाऊचा एकही उमेदवार तिथे येणार नाही की त्या उमेदवाराला तिकीट दिलं जाणार नाही हे बघितलं गेलं. शेवटी तर वॉर्ड क्रमांक 1 मध्ये निलेश भोईर यांना तिकीट द्यायचा आग्रह केला जात होता. एकच उमेदवारासाठी ते आटून बसले होते तर तेही तिकीट दिलं. म्हणजे वरचे जे 16 उमेदवार आहेत, 17 पैकी 16च उभे केले, त्या 16 उमेदवारांमध्ये जिजाऊचा एकही उमेदवार नाही. आणि ज्यांना उभं केलंय, ज्यांना तिकीट आहे, त्यांनी निलेश सांबरेंसाठी शेवटपर्यंत काम केलं नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. मी निलेश सांबरेंनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत वरिष्ठांकडे, तर तुमची लोक एकच मतं मागतायत. आणि वास्तव होतं, खालचं मत आम्हाला द्या, वरचं मत यांना द्या किंवा ती कोणालाही द्या, असा प्रचार होता. म्हणजे ज्यांच्याकडे सूत्र दिली होती 2-3 वर्ष जे शिवसेनेचा कारभार बघत होते, ते शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा पराभूत होईल याची व्यूहरचना करत होते. आणि तीही जाहीरपणे, म्हणजे लपून छपून नाही. वाडेकरांना सगळं माहिती आहे. म्हणजे निलेश सांबरे यांची बहीण हेमांगी पाटील निवडून येऊ नये याच्यासाठी कोण प्रचार करत होतं, कोण विरोध करत होतं. आणि तरी सुद्धा निलेश सांबरे यांच्या बहिणीला 2995 मतं मिळालेली आहेत. आणि शिवसेनेचे जे 16 उमेदवार होते त्यांच्या मतांची बेरीज 2437 आहे. मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झालं. आणि तरी सुद्धा हेमांगी पाटील यांना 2995 मतं मिळालेली आहेत. 972 मतांनी पराभव झालाय. म्हणजे हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागलाय. जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांच्या हा पराभव अगदी कांजाला फिरलाय. म्हणजे 2017 मध्ये जी निवडणूक झाली, ती निवडणूक शिवसैनिकांनी अक्षरशः भाजपाच्या तोंडातून खेचून आणली होती. त्यावेळेस स्वर्गीय विष्णू सवरा हे कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते, पालकमंत्री होते. त्यांची मुलगी उभी होती निशा सवरा. आणि त्यांच्या विरोधात एक साधी सामान्य गृहिणी उभी होती, गीतांजली कोलेकर. शिवसेनेचं जी बांधणी होती, शिवसेनेची जी कार्यकर्ते मंडळी होती, ती खूप लहान होती, छोटी होती. पैशांचा अभाव होता. म्हणजे पैशांवर शेवटी तर मारामाऱ्या व्हायला आल्या, एवढी वाईट अवस्था होती. ज्यावेळेस पैसा होता, मातब्बर उमेदवार होता, निलेश सांबरेंची ताकद होती, आमदार होते, प्रकाश पाटील होते, एकनाथ शिंदे साहेबांची ताकद होती, सगळं होतं. म्हणजे आता जिंकणं हे फार कठीण नव्हतं. म्हणजे राजकीय दृष्ट्या बोलायचं झालं तर 2 वाणी समाजाचे उमेदवार होते आणि एक कुणबी उमेदवार होता. कुणबी समाजाची संख्याही मोठी होती. आता पुढच्या विश्लेषण आपण जेव्हा बघू तेव्हा सांगू, ही 2995 मतं मिळाली, ती कोणाची मिळालेली आहेत. पण एवढी सगळी परिस्थिती असताना, सगळी निवडणूक हातामध्ये असताना भाजपाने दणदणीत विजय मिळवलेला आहे. 2017चं उट्ट काढलंय. अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन. जे शिवसेना जेव्हा उमेदवार शोधत होती तेव्हा भाजपची 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. एकाच वेळी 17 उमेदवार हे जाहीर झाले होते. आणि इकडे शिवसेनेच्या उमेदवारीवर मारामाऱ्या होत होत्या. जे निवडून येणाऱ्या ज्या उमेदवार होत्या, मी खास करून एक उदाहरण देईन, जागृती कालन. म्हणजे त्या एकमेव उमेदवार अशा होत्या की त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला होता. म्हणजे उबाठा मधली एकही नगरसेविका शिवसेनेत यायला तयार नव्हती. जागृती कालांनी विश्वास ठेवला, त्या शिवसेनेत आल्या आणि त्यांचं तिकीट कापलं गेलं. म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे की जागृती कालन यांच्या जागी ज्यांनी शिवसेनेचं सतत काम केलंय, अहोरात्र काम केलंय, त्या जागृती कालनला नाकारून एका वसावे नावाच्या नवख्या महिलेला तिथे उमेदवारी दिली आणि त्यांचा पराभव झाला.
त्याच वार्डामधून ज्या निवडून आलेल्या आहेत सविता वनगा, त्या वनगांनाही तिकीट द्यावं असा अनेकांचा आग्रह होता. त्यांनाही तिकीट नाकारलं. आपल्यापेक्षा वरचढ नको, आपल्याला उलट बोलणार नको, आपल्या आज्ञात राहायला पाहिजे म्हणून 2 चांगल्या उमेदवारांना घालवलं. आता जागृती कालेन यांनी बंड केलं नाही, पण अनंत वनगा यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला, भाजपमधून तिकीट मिळवलं आणि निवडून आले. निवडून आलेल्या जागा त्या दुसरीकडे दिल्या आणि जे पडणाऱ्या जागा आहेत त्या आपल्याकडे घेतल्या. म्हणजे एवढी वाईट निवडणूक ही कुणीही लढवणार नाही, ती त्या पद्धतीने लढली गेली. म्हणजे खरं तर निलेश सांबरेने एंट्री केली त्यावेळेस रिझल्ट हातात होता. शिवसेनेच्या उमेदवार ह्या वजनदार होत्या, सगळी काही बाजू होती. मात्र हम करोस कायदा नडला, याच्या तंगड्या तोडू, त्याला मारू, हा भडवा आहे, हा नालायक आहे, तो चोर आहे. म्हणजे जाहीरपणे आपल्याच कार्यकर्त्यांना, आपल्याच ग्रुपवरनं शिवसेनेच्या शिवीगाळ करणं, दादागिरी करणं, एवढा माज, एवढी मस्ती ही कुठून आली होती काही कळलं नाही. म्हणजे सत्तेचा माज, सत्तेचा कैफ किती चढावा, त्याला मर्यादा असते. तो सत्तेचा कैफ एवढा होता की जे पक्षामध्ये आले होते त्याच्यामध्ये अनेक जण पक्षाला सोडून गेले, निवडणुकीच्या तोंडावर सोडून गेले, तिकीट घ्यायला कोणी तयार नव्हतं. एवढी वाईट परिस्थिती का झाली? विकास विकास म्हणून जे सांगत होते तो विकास कुठे दिसतच नव्हता. हे दाखवण्याचं एक काम तरी दिसायला पाहिजे होतं. मात्र विकास हा भ्रष्टाचाराच्या महापुरात वाहून गेला होता. म्हणजे विकासाच्या कामाने झालेला भ्रष्टाचार, वसूल केली जाणारी टक्केवारी, मनमानी कारभार, अगदी दादागिरी, कोणालाही न जुबानता घेतले जाणारे निर्णय, म्हणजे तिकीट वाटपासाठी किती मनमानी करावी की कोणालाही विचारलं नाही. जे पक्षामध्ये सुरुवातीपासून काम करत होते, ज्यांचं थोडंफार वजन होतं, अशी लोक बाजूला ठेवून निर्णय घेतले गेले आणि ते आता अंगास आले. म्हणजे खरं तर शिवसेनेचा पराभव हा शिवसेनेनेच घडवून आणलेला आहे आणि भाजपाने चक्क शिवसेनेच्या 16 पैकी 13 जागांवर पराभव केलेला आहे. त्याच्यापैकी 11 जागा ह्या भाजपने जिंकलेल्या आहेत. ज्याही शिवसेनेच्या निवडून आल्या ते जे 3 उमेदवार जे आहेत, ते 3 उमेदवारांचं विश्लेषण करताना मी सांगितलं की त्यांचं स्वकर्तृत्व आहे. शिवसेनेचा भाग आहेच. शिवसेना धनुष्यबाण असेल, धनुष्यबाण त्यांना दिलेला पैसा असेल, केलेली मदत असेल, शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, निलेश सांबरे यांनी केलेली मदत असेल, त्यांचा केलेला प्रचार असेल, या गोष्टी आहेतच. पण तरीही त्यांचा पराभव हा वाईट पद्धतीने झालेला आहे. 13 लोकांचा. 3 लोक जे आले ते कोण 43 मतांनी जिंकले, कोण 7 मतांनी जिंकले, कोण 5 मतांनी जिंकले. हे वाडा शहर आहे. वाडा शहरातली जनता हुशार आहे. इथे भले भले आले आणि भले भले गेले. कुणाचाही माज चालला नाही, कोणाची मस्ती चालली नाही. अहंकारी लोकांना या शहराने गाडलंय. म्हणजे जे आम्ही निवडून येऊ असं कालपर्यंत सांगत होते, आज निकाल लागलाय, कालपर्यंत सांगत होते आम्ही 80 लाख वाटलेत, आम्ही 50 लाख वाटलेत, आम्ही 70 लाख खर्च केलेत. त्यांच्या घरातल्या जागाही त्यांना निवडून आणता आले नाही. त्यांचाही पराभव झालाय. एवढी वाईट अवस्था या वाडेकर जनतेने केलेली आहे. जे वाड्यातील मतदारांना ज्यांनी गृहीत ठरलं आम्ही नगराध्यक्ष होऊ शकतो, आम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्या असे सांगू शकत होते, ते नगरसेवकलाही निवडून येऊ शकले नाहीत. हा वाडेकरांनी मोडलेला माज आहे. जे अक्षरशः हा धडा शिकवलेला आहे. विकासाचे बुरखे फाडलेले आहेत, टक्केवारी आता उघडी पडलेली आहे, भामट्यांना लोकांनी धडा शिकवलेला आहे. ज्यांच्या हातात पूर्ण शिवसेना दिली होती त्यांनी शिवसेनेचं पार वाटोळं केलं. खरं तर निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने जिंकायची असते. तिथे सगळ्यांच्याच हातापाया पडून, सगळ्यांना जवळ घेऊन निवडणूक लढवायची असते. इथे मात्र शेवटपर्यंत अहंकार नडला. याला जुमानणार नाही, त्याला विचारणार नाही. आमच्या वॉर्डामध्ये कोणी आले तर आम्ही तंगड्या तोडून टाकू, आम्ही याला मारू, त्याला झोडू. म्हणजे निवडणुकीमध्ये ही जी भाषा आहे, ही भाषा वापरणाऱ्यांचं काय होतं हे वाडेकरांनी दाखवून दिलंय. जे खरं तर शेवटपर्यंत शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे यांनी किल्ला लढवला, अतोनात प्रयत्न केला. म्हणजे त्यांना सरळ दिसत होतं की आपल्याला पराभव होतोय.
आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला होता त्यांनी घात केलाय हे त्यांना कळत होतं, पण वेळ निघून गेली होती आणि म्हणून त्यांच्या हातात काही उरलं नव्हतं. खरं तर रिझल्ट 13 दिवसापूर्वीच हा देवानंद थळेंनी डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांना दिला होता आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं होतं की वाड्यात काही खरं नाही आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टींचा मी साक्षीदार आहे, सगळ्याच गोष्टी अगदी कॅमेऱ्यासमोर सांगता येणार नाही, पण निकाल आधीच लागला होता आणि निलेश सांबरे यांचा पराभव हा घडवून आणला गेला. नगरसेवकांचा पराभव झाला. हम तो डुबेंगे सना, तुम्ही भी लेके डुबेंगे, अशा पद्धतीने इथे शिवसेना हारलेली आहे. निलेश सांबरे यांची बहीण हरवता हरवता स्वतःही हारलेले आहे आणि शिवसेनेलाही हरवलंय. हेच खरं या निवडणुकीचं विश्लेषण आहे. म्हणजे स्वतः बुडताना दुसऱ्यालाही घेऊन बुडणं किंवा दुसऱ्यांच्यासाठी खड्डा जो खोदला होता त्याच्यात स्वतःच पडणं, याचाच अर्थ ज्या निवडणुकीचं विश्लेषण की शिवसेनेचा हा पराभव. शिवसेनेचा पराभव हा सर्वांच्याच जिव्हारी लागलेला आहे. आता तरी भाकरी फिरवली पाहिजे, लोक ओळखता आली पाहिजे आपला कोण, परका कोण, कार्यकर्ता कोण. म्हणजे ज्यांनी शिवसेनेसाठी वाटेल ते केलं, अगदी सगळ्यांना अंगावर घेतलं, शिवसेनेची बाजू मांडली, अशा जागृती कालन यांना तिकीट नाकारलं गेलं. कारण काय? तर काहीच नाही. त्या आमच्या विरोधात आहेत, त्या खरं बोलतात, त्या जाऊन तक्रारी करतात म्हणून तिकीट नाकारणं. अशाच पद्धतीने तिकीट नाकारली गेली. काही लोकांना तिकीट हे आपल्या हातात राहावी म्हणून दिली. म्हणजे देवानंद थळेंनी खूप चांगलं वर्णन केलं होतं की मी, माझी बायको, माझा ड्रायव्हर, माझा व्यावसायिक पार्टनर, माझा कॉन्ट्रॅक्टर अशीच उमेदवार उभे केलेत आणि त्यातला एकही निवडून येणार नाही. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना निवडणुकीच्या 13 दिवस आधी माहित होतं ते इथे काही डाळ शिजणार नाही. आता जे 3 उमेदवार जे निवडून आलेले, 3 नगरसेवक निवडून आलेले, त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आहे. आता ते ज्या पद्धतीने आपलं कर्तृत्व नगरपंचायतीमध्ये दाखवतील त्यावरच शिवसेनेची नाव तरणार आहे. आता शिवसेनेची नाव ही कारभाऱ्यांनी बुडवलेली आहे.